हो तुम्हाला 70 वेळा सांगून झाले की मला नाही विचारता कुठलीच गोष्ट करत जाऊ नका म्हणून, पण नाही, तुम्हाला घाईच असते ना मरणाची. हो एक वेळ तुम्हाला खायला नाही दिलं तर पार डोकं चालायचं बंद झालेलं तुमचं. पण काय म्हणलं तुम्ही वर तोंड करून? कोण आई साहेब? कुठले आई साहेब? आमचा त्यांच्याशी काय संबंध? अहो एवढं सगळं ऐकल्यावर काय म्हणन ती शितली? माझ्या घरातले काय म्हणणार? एवढे दिवस भैया साहेब गप होते, आता एका दिवसात भाषा बदलली त्यांची. म्हणणार का नाही असं? आणि काय हो, तुम्हाला माझी मम्मी एवढी साधी बाई वाटते का? हा? पण काय बी म्हणा बर का, मला तर लई मोठा प्रश्न पडलाय, तुम्हाला सरचिटणीस केलंच कसं काय? नाही मान्य ना, आमच्याकडनं चूक झाली, आम्हाला मान्य करतो आम्ही, पण तुम्ही कंट्रोल करा. आणि हे आम्हाला राजकारणात कुणी घेतलं, आम्ही काय बोलावं काय बोलू नये हे तुम्ही आम्हाला सांगण्याची गरज नाही. तुम्ही जर असं वागला नसतात ना तर एवढं सगळं बोलायची वेळच आली नसती बघा. मी बोललेलं बरोबर झोमतं लगेच तुम्हाला. व्हॉट? म्हणजे ते तसं नाही काय, शीतल बोलली म्हणून आम्ही तिकडे गेलो असं नाही काय? म्हणजे आम्ही त्यांना ओळखतो ना चांगलंच, आम्ही कशाला जाईल ते बोलले म्हणून? हा, उलट मामी बोलल्या म्हणून, म्हणजे मामीचा रिस्पेक्ट म्हणून आम्ही गेलो. हा अगं बाई, रिस्पेक्ट? माझ्या मम्मीला एवढा रिस्पेक्ट कधीपासून द्यायला लागला तुम्ही? घ्या, म्हणजे रिस्पेक्ट दिला तरी बोंबे, नाही दिला तरी बोंबे, आणि वरनं तुम्हीच म्हणता आमच्या घरच्यांना काय बोलत जाऊ नका म्हणून. हो पण तुम्ही एवढं तर बघा की नक्की माझी मम्मीच बोलतीये, माझ्या मम्मीच्या तोंडून ती शितली बोलती ते. अहो मम्मी जर तुमचं ऐकून त्या शितलीला बोलत असेल तर शितलीचं ऐकून तुम्हाला बोलत नसेल, हे कशावर ना? आईला खरे हो हे, करेक्ट. म्हणजे देयर यू आर फॅन्टाबलस. ते तुमचं इंग्लिश, तुमचं ते इंग्लिश घाला चुलीत. हे बघा, तुम्ही जर हे असंच वागत राहिलात ना तर आज जसं तुम्हाला ऑफिसवर पाठवलं ना तिने, तसंच तुम्हाला या घराच्या बाहेर जायला पण भाग पाडल ती शितली. असं काय होणार नाही. तुम्ही आम्हाला एवढं दूधखोळा समजता का? नाही मान्य ना, आम्हाला या रागाच्या भरात आम्ही काही बोलून जातो, एक निर्णय चुकला आमचा, एवढं दूधखोळ नका समजू आम्हाला. त्या शितलीला आमचा चेहरा समोर असल्यावर एवढा त्रास होतो ना, ठीक आहे. आता तुम्ही बघा आम्ही काय करतो. उद्यापासनं आमचं ऑफिस बंद. अगं बाई, ह्यो उंदीर इथं काय करतोय? तुम्हाला सांगतो पांडवा, माझ्याशिवाय भैयाचं काम ऐक होईना. प्रत्येक कामाला मी पाहिजे म्हणजे पाहिजे. थांबा एक मिनिट, या बघा वर नको. बोला की टॅलेंटराव. हा गोट्या, ऐक, उद्या वाईवरनं एक साहेब येणार आहेत. अच्छा, त्यांना घेऊन डायरेक्ट घरला ये, घरी मीटिंग करायची आपण. आपण आज तुम्ही आपलं ठरलं होतं ना की ऑफिसला मीटिंग करायची म्हणून. अरे मी सांगतोय ना. आता कसं आहे, आज आपली मीटिंग झाली ऑफिसमध्ये, उद्याचं पण ठरलं ऑफिसला करायचं. आता हे सगळं नियोजन कॅन्सल करून घराकडे आणायचं म्हणजे जरा अवघडच वाटतंय मला. आता तू जास्त लांबट लावत बसू नको, मी सांगतोय ते ऐक. उद्यापासून ऑफिस बंद असणार आहे, म्हणजे आज जरा काम होतं म्हणून आपण गेलतो. आणि हा, इथून पुढे कोणाचं काही काम असेल तर काय सांगणार? चला मामीच्या घराला. हा, थेट मामींच्या घरला यायचं. भैया फक्त तिथं आणि तिथंच भेटणार आहेत. चालतंय की. बरं ठेवू का? हा ठेवा. गुड नाईट. हा, गुड नाईट, स्वीट ड्रीम. बघितलं का? खाल्ल्या घराचं वास मोजणारा हा ह्यो मुडदा माझ्या घरी मीटिंग घ्यायची म्हणतोय काय? लईच अवचिंद हाय बेन. काय करावं ह्याच? नाही 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 नाही, खरी गुम तर ह्याच्याच अंगात आहे. माझ्या जावयाला बी ह्योच फुलवतोय.
ही बोंब खेचलीच पाहिजे. काय तर करायला पाहिजे. समाधान्या हं. आज थंडी रोजच्या पेक्षा जास्तच पडली आहे की नाही? तर अगं सकाळी कारखान्यावर तर कामाला येतात का नाही ती उन्हातच थांबतात गेटवर, लवकर आधी येतच नाहीत. काय करतील बिचारी. समाधान्या पुष्पी काय करते रे कोपऱ्यात? काय माहित, कुत्र बित्र शिरलं असेल. काय झालं? शिकले तू आणि मी एकाच टीम मध्ये आहे ना? आहे का आता मामी? यो बी काय विचारण्यासारखा प्रश्न आहे वे? मग माझं एक काम कर, घरात एक कांबळ घे आणि मागच्या दारापाशी ये. कांबळ? तो उंदीर बाहेर आला की घाल त्याच्या अंगावर आणि मग मी ह्या दांडक्याने त्याला असा बुडवून काढते का नाही की तो अजूनच बारीक झाला पाहिजे. हाव मामी काय झालं? एवढं काय केलं त्यानं? काय केलं? जिजे या दोघींचं काय चाललंय ग? काय माहित. अरे ते म्हणतात ना, तुझं माझं जमना आणि तुझे शेकर म्हणा, अशी गत झाली दोघींची बघ आता. अगं तुला सांगते, माझ्या जावयाला बी तोच भरीस पाडतोय. म्हणजे का नाही, तो फोनवरनं सांगत होता त्या गोट्याला. म्हणतोय कसा, सगळ्या मिटिंगा हित होणार घरात, उद्यापासून ऑफिस बंद. अगं आपल्याच घरात मागून मागून खातय आणि असलं बोलतय बघ की. ती काय नाही, आज त्याला असा बुकलून काढते का नाही, सुत्तासारखा सरळ झाला पाहिजे बघ. माझा जावई ह्या घरात नाही केला ना तरी बी मला चालत, पण ह्यो उंदीर इथं नाही राहिला पाहिजे. अहो नाही मामी, असं नाही करता येणार. अहो, असं केलं तर भैया चिडत्याल आणि त्यांचा विश्वास बी उठेल तुमच्यावरचा. अहो आणि रिस्पेक्ट बी जाईल. हे चालणार आहे का आपल्याला? नाही नाही नाही, असं नाही झालं पाहिजे. पण माझं लय डोसकं सटकलंय बघ. हे नासक ह्या घरातनं गेलं पाहिजे, त्याला पहिली अद्दल घडली पाहिजे. अहो की मी कुठं नाही म्हणलं. तो कोण टिकूजीराव सांगणार ह्याच घरात मीटिंग होणार? घर कुणाचं आणि हक्क कोण गाजवतंय? या घरात तेच होणार जे पुष्पा मामी सांगणार. कळलं पाहिजे त्याला बी. अगं म्हणूनच म्हणते मी तुला, 4 झटकं खाल्लं का नाही म्हणजे मग येईल बघ वटणीवर. मामी त्या टॅलेंटचा प्लॅन बी उधळून काढला पाहिजे आणि भैया ऑफिसला बी गेले पाहिजे. पण हे असं नाही. मग कसं? आपण दोघी जर काही एकत्र आलो तर आपल्यासाठी काय बी अशक्य नाही, आहे का नाही? मग तुम्ही फक्त हो म्हणा. शिकले, तुझ्या डोसक्यात काय आहे काय? आता तर तुम्ही बघाच कसा सोंठे वाचून खोकला घालवते ती. तुम्ही सगळं माझ्यावर सोडा. पण शिकले, जमल ना तुला? नाहीतर नेमका काय तर घोळ घालून ठेवशील बाई. पुन्हा निस्तरता मला नाकी नऊ यायचं. अहो मामी, अहो मी सून कोणाची आहे? तुम्ही राबिनगोर. ठीक आहे.